पुढची बातमी, एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांचा पाय आणखी खोलात गेलाय. त्याला कारण ठरलाय ससून रुग्णालयाचा अहवाल. ससूनच्या अहवालामध्ये खडसेंच्या जावयानं मद्यप्राशन केल्याचं समोर आलंय. यावरून खडसे कुटुंबानं अनेक सवाल उपस्थित केलेत. तर ही कारवाई राजकारणाच्याही केंद्रस्थानी आली आहे. पाहूया या संदर्भातला हा रिपोर्ट. पुणे ड्रग्स पार्टी, खडसेंचे जावई अडचणीत. प्रांजल खेवलकरांनी मद्यप्राशन केल्याचा ससूनचा अहवाल. वार रविवार, तारीख 27 जुलै, वेळ मध्यरात्रीची, ठिकाण पुण्यातील खराडी. पुणे पोलिसांनी हाय प्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर छापेमारी करत कारवाई केली. 22 ते 23 वर्षाच्या 2 तरुणी, खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह 4 पुरुष आणि हुक्का, दारू, गाड्या, मोबाईल असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. खडसेंच्या जावयासह सगळ्यांनाच अटक झाली. त्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ससून रुग्णालयाच्या अहवालात 7 पैकी खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय. त्यामुळे खडसेंच्या जावयाचा पाय आणखीनच खोलात गेलंय. आता या सर्व आरोपींचे रक्ताचे व लघवीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. 4 ते 6 दिवसात फॉरेन्सिक लॅबकडून या आरोपींनी अंमली पदार्थाचं सेवन केलं होतं का याचा अहवाल मिळणार आहे. त्यामुळं मद्यासह अंमली पदार्थाचं ही सेवन खडसेंच्या जावयांनी केलं होतं का हे यातून स्पष्ट होईल. ससूनचा अहवाल समोर येताच रोहिणी खडसेंनी काही सवाल उपस्थित केलेत. प्रांजल खेवलकरांचा वैद्यकीय अहवाल माध्यमांना कसा दिला? कुटुंब म्हणून अहवाल मागितला तर नकार दिला. पोलिसांनी अहवाल कोर्टात सादर करू असं सांगितलं होतं. अशा शब्दात रोहिणी खडसेंनी संताप व्यक्त केला. तर एकनाथ खडसेंनीही एक पोस्ट करत सवाल उपस्थित केलाय. मद्यसेवनाच्या चाचणीचा अहवाल इतक्या तत्परतेनं येतो, तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतो, मग अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का लागतोय? या कारवाईवरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. खोटे गुन्हे दाखल करून त्रास दिला जात असल्याचा आरोप मवियाच्या नेत्यांनी केलाय. पण हे प्रकरण राजकीय नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. खडसे गेल्या 3 दिवसापासून हनी ट्रॅपवर बोलतात. म्हणून मुद्दामून त्यांना हे केलं असं हनी ट्रॅपवर बोलतायत. हनी ट्रॅप संदर्भात काही लोकांना अटक केली आहे, त्यांची नीट चौकशी करा सांगतायत. त्या हनी ट्रॅपमध्ये गिरीश महाजन यांचा असलेला सहभागाविषयी बोलतायत. त्याच्यावर तपास नाही, त्याच्यावर रेड्स पडत नाहीत. त्या संदर्भात हे आरोप, खोटे गुन्हे दाखल करायचे आणि लोकांना त्रास द्यायचा. कुणाच्या नावाने ते जे काही अपार्टमेंट आहे ते बुक झालेलं आहे हे देखील आपल्याला रेकॉर्डवर त्या ठिकाणी सापडत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट जे सापडले आहेत त्यातनं देखील पुरावे मिळालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मी याच्यावर यापेक्षा जास्त बोलणार नाही. माझ्याकरता या गोष्टी राजकीय नाहीत. एक गुन्हा घडलाय, त्या गुन्ह्यावर पोलिसांनी कारवाई केली. हनी ट्रॅपच्या आरोपांमुळे खडसेंना अडकवलं जात असल्याचा आरोप विरोधक करतायत. एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन गिरीश महाजनांना चॅलेंज दिलं. त्याच्या पुढच्या रात्रीच खडसेंच्या जावयावर कारवाई झाली. या योगायोगाकडे ही विरोधक लक्ष वेधतायत. आता या प्रकरणाच्या तपासातून नेमकं कोणतं सत्य बाहेर पडतं तेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.